नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 याच्यामध्ये पॉलिटी अर्थातच राज्यघटना आणि पंचायत राज याच्यावर आलेले जे 13 प्रश्न आहेत ते बघायचे आहेत. ते 13 प्रश्नाच्या अनुषंगाने पुढे कसे प्रश्न येऊ शकतात, त्या 13 प्रश्नाशी निगडीत इतर कोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आपण जसं कंबाईनचं पूर्ण ऑपरेशन बघतो आहोत, कंबाईनचे जे 7 विषय आहेत त्याची प्रत्येकाचं त्या ठिकाणी मी ॲनालिसिस तुम्हाला देतो आहे कंबाईन एक्झामचं. त्याच पद्धतीने आपण आता राज्यसेवा पूर्वचं सुद्धा जे काही पूर्वपरीक्षेचे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मग 2019 आपण आधी कव्हर करणार आहोत, नंतर इतर मागील 18-17 अशा पद्धतीने जाणार आहोत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आयोगाचा जो कल आहे, नेमकं कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो आहे या लेटेस्ट 2-4 वर्षामध्ये, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नक्कीच तुमचा अभ्यास सोपा होईल, अभ्यास स्मार्ट होईल असं माझं म्हणणं आहे. त्याच्यासाठी हा प्रयत्न शेवटपर्यंत बघा, खूप फायदा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. प्रश्न असा होता या ठिकाणी पहिलाच 21 नंबरचा, तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे 1947 याच्यामुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये कोणते बदल झाले. इंटरेस्टिंग भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, संविधान सभा. ओके, याच्यामध्ये नेमकं कोणते बदल होत आहेत. पहिलं ऑप्शन होतं की ही पूर्ण सार्वभौम संस्था बनली. दुसरा होता ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, कोण? संविधान सभा. तिसरा ऑप्शन या ठिकाणी होता, त्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असंही म्हणत असतो. तिसरा ऑप्शन होता, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद होते. या ठिकाणी हे चुकीचं होतं. विधिमंडळ संस्था म्हणजे अर्थातच संसद म्हणून जेव्हा ती भरायची तेव्हा अध्यक्षपदी ग.वा. मावळणकर असायचे, आणि जेव्हा घटना निर्मितीसाठी म्हणून काही चर्चा व्हायची तेव्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. नेमकं चुकविलेलं होतं, हे लक्षात घ्या. मग उत्तर काय इथे काय पाहिजे होतं? राजेंद्र प्रसादाऐवजी ग.वा. मावळणकर. आणि पुढचं होतं, संविधान सभेची संख्या 389च्या तुलनेमध्ये 299 पर्यंत कमी झाली. हा एक मुद्दा. ओके, हे बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पाकिस्तान वेगळा झाला, त्याच्यामुळे ते सदस्य कमी झाले आहेत. ते पाकिस्तानमध्ये जे जे प्रांत गेले आहे, बलुचिस्तान असेल, सिंधचा काही भाग असेल, पंजाबचा काही भाग असेल, ते मुद्दे. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात तुम्हाला इथे लक्षात येतं आहे की संविधान सभा तिच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे प्रश्न कशावर विचारले जातात हे थोडंसं जर लक्षात घेतलं तर ते तुम्हाला पॉईंट करावे लागतील. आता संविधान सभा संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत बघा. याच्यामध्ये म्हणजे काही तारखा आहेत की संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, तर ती पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला आहे. उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला गेला? 13 डिसेंबर 1946. बघा, या तारखा तोंडपाठच असल्या पाहिजेत. या 5 तारखा ज्या सांगतोय ना, या तोंडपाठच करून ठेवा. या 5 तारखा काय? पहिली बैठक 9 डिसेंबर, उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर. इथे लहानसा प्रश्न आहे तुमच्यासाठी की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? त्याला सध्या आपण काय म्हणतो नेमकं, म्हणजे त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे उद्दिष्टाच्या ठरावात? याला मंजुरी कधी भेटली उद्दिष्टाच्या ठरावाला? इथे पुन्हा प्रश्न आहे की हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? पुढे 26 नोव्हेंबर आहे. क्लिअर कळायला पाहिजे तुम्हाला. 26 नोव्हेंबर म्हणलं की आपण घटना काय केली आहे त्या ठिकाणी, तिला म्हणजे पारित केलेला आहे, थोडक्यात मंजुरी दिली आहे असं आपण म्हणूया. आणि पुढे 24 जानेवारीला त्याच्यावर हस्ताक्षर आहेत. आणि शेवटी हा घटना अस्तित्वात आली या ठिकाणी 26 नोव्हेंबरला स्वीकार आहे, आणि घटना अंमलात येते ती 26 जानेवारी 1950ला. इंटरेस्टिंग अत्यंत महत्त्वाचे सगळे मुद्दे आहेत. पुढे संविधान सभेसंदर्भात इतरही तथ्य आहेत, ज्याच्यामध्ये संविधान सभेचं जे गठन म्हणतो आपण किंवा ती स्थापना आहे ती नेमकी कोणाच्या शिफारशीवर आधारित केली होती? कॅबिनेट मिशन. प्रश्न तुमच्यासाठी आहे, कॅबिनेट मिशन याला आपण त्रिमंत्री योजना असं म्हणतो, त्यामधले ते 3 मंत्री कोणते? प्रश्न तुमच्यासाठी आहे, उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि यांनी शिफारस केली होती, याच्यानुसार 1946ला संविधान सभा स्थापन झाली. याची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला आहे. कुठे झाली? दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये, जिथे आता सध्या संसद भवनाचा केंद्रीय कक्ष आहे. पहिली बैठक. ओके, आता पहिल्या बैठकीमध्ये तात्पुरते हंगामी अध्यक्ष नेमले गेले, ते कोण? दुसऱ्या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष नेमले गेले नाही. दुसऱ्या बैठकीत उद्दिष्टांचा ठराव आहे. तिसरी बैठक आहे, 11 डिसेंबरची दुसरी बैठक, तिथे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ते कोण? ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय मी, सच्चिदानंद सिन्हा. हा जो प्रश्न वर मी विचारला ना तुम्हाला, अस्थायी अध्यक्ष, इथे लहानसा प्रश्न आहे तयार होतो की आपण कोणत्या देशाचं अनुकरण केलं की एक ज्येष्ठ सदस्य नेमायचा, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. उत्तरं देता आले पाहिजे जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहे विशेषतः. आणि हे लक्षात घ्या, हे ॲनालिसिस जरी राज्यसेवा पूर्वचं असेल, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना तर हे अत्यावश्यकच आहे. मात्र जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा याच्यातून बराच फायदा होऊ शकतो, कारण की तुम्हाला कंबाईनलासुद्धा याच पद्धतीचे प्रश्न येतात, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि बरेच विद्यार्थी आहेत ते दोन्हींचाही अभ्यास करतात, त्यांना तर हे गरजेचंच आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्थायी अध्यक्ष, 13 डिसेंबर 1946. पंडित जवाहरलाल नेहरू
त्या ठिकाणी एक स्वतंत्र सार्वभौम असं राष्ट्र आमचं असेल, अशा पद्धतीचं तो उद्दिष्टांचा ठराव. त्याचं सध्या रूपांतर कशात आहे? प्रास्ताविकेमध्ये. आम्ही भारताचे लोक ते. मग ते त्याच्यातलं तुम्हाला जर विचारलं उद्या की बाबा आपल्या सरनाम्याचं म्हणजे राज्यघटनेचं स्वरूप काय आहे, तो तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे प्रास्ताविकेवरून निघतं. उद्दिष्ट काय आहेत ते तुम्हाला सांगता आली पाहिजेत. प्रास्ताविकेमध्ये हे सगळे दिलेले आहेत. कोणतंही क्रमिक पुस्तक घ्या, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला सरनामा दिसतो, तो नीट वाचावा लागेल, त्याचा क्रमही माहीत असला पाहिजे. इथे संविधान सभा, स्वतंत्र भारत याच्यासाठी त्याचा मसुदा तयार करायचा आहे. त्यासाठी किती कालावधी लागला? 2 साल 11 महिने 17 दिवस, काही ठिकाणी 18 आहे, ते तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे किती सत्र झाली होती? या ठिकाणी 11 सत्रे झाली होती, 11 अधिवेशनं आपण म्हणू. आणि किती कालावधी म्हणाल तर 165 दिवस. 11वे सत्र 11 नोव्हेंबर 1950. हा प्रश्न आला आहे. हा प्रश्न आला आहे या ठिकाणी. 11 नोव्हेंबरला आपली संविधान जे आहे आपण अंगीकृत केलं, ती घटना ती 11 नोव्हेंबर 1950, 26 नोव्हेंबर 1950. पुढे जातोय मी आता. या ठिकाणी जर बघितलं 26 नोव्हेंबर 1950 अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित असे त्याला हिंदीमधले शब्द आहेत. 24 जानेवारीला हस्ताक्षर आहेत. आता इथे एक लहानसा प्रश्न तुम्हाला विचारतो मी की ही जी आपली राज्यघटना आहे ती कोणाच्या हस्ताक्षरात लिहिल्या गेली? हा एक प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला शिकवताना दिलं आहे. 26 जानेवारी 1950 पासून ही घटना प्रभावी झाली, अर्थातच अंमलात आलेली आहे. आणि 1952ला जोपर्यंत नवीन संसद होत नाही तोपर्यंत अंतरिम संसदेचं कार्य जे आहे, इंटरिम संसद म्हणूया आपण किंवा पार्लमेंट, त्याचं कार्य या संविधान सभेनेच केलेलं आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आणीबाणीवर होता. बघा, आणीबाणी तुम्हाला व्यवस्थित करून ठेवावी लागेल, कारण की 2019मध्ये हा मुद्दा चर्चेत आलेला होता. 1978ची 44वी घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात कोणत्या तरतुदी केलेल्या नाहीत असं म्हटलेलं आहे. 4थी तरतूद नव्हती. मग काय आहे तर कॅबिनेटचे लेखी शिफारस असेल तरच राष्ट्रपती त्या ठिकाणी आणीबाणी घोषित करेल. म्हणजे त्या शिफारशीशिवाय राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येणार नाही. कोणाची? कॅबिनेटच्या. फक्त पंतप्रधानांचं चालणार नाही. ते 1975ला इंदिरा गांधींच्या काळामध्ये ते झालं होतं, त्याच्यामुळे ती घटनादुरुस्ती केली आहे. पुढे त्यावेळेचा जो शब्दप्रयोग होता तो अंतर्गत अशांतता होता. त्याला सशस्त्र बंडाळी जर झाली तरच तुम्ही ती अंतर्गत आणीबाणी घोषित करू शकतात. लोक त्या ठिकाणी काहीतरी सशस्त्र उतरतायत, संघर्ष करतायत तर. आणि पुढे कलम 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार आहे, हे केवळ युद्ध किंवा परकीय आक्रमण असेल तरच निलंबित करता येतील. इकडे अंतर्गत सशस्त्र बंडाळी आहे म्हणून हे अधिकार तुमचे निलंबित होणार नाही. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. अशा पद्धतीने हे माहीत असणं अपेक्षित होतं. मग आणीबाणी संदर्भात बऱ्याच गोष्टी आहेत. आणीबाणी राष्ट्रपतीच आणीबाणी जाहीर करू शकतात, हा मुद्दा तुम्हाला माहीत आहे. पण केंद्रीय मंत्रिमंडळाची लिखित स्वरूपात शिफारस भेटली पाहिजे तरच. आणि पुढचा मुद्दा, राष्ट्रपती जी आणीबाणीची घोषणा करतायत याचं कोणत्याही न्यायालयामध्ये याची चौकशी होऊ शकत नाही, हे माहीत असलं पाहिजे. पुढे आणीबाणी आणि सामान्य माणूस यांचा काय संबंध असतो? आणीबाणीमुळे जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा येते. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फिरता येणार नाही, लिहिता येणार नाही, भाषणही करता येणार नाही, असं होऊ शकतं. फक्त प्रतिष्ठित लोकच नाही, सर्वसामान्यांच्या हक्कावर सुद्धा गदा येऊ शकते. आणि इथे थोडंसं काय होतं, आणीबाणीमध्ये सत्ता ही एकाधिकारशाहीकडे जाते, थोडीशी हुकुमशाहीकडे वळते. त्याच्यामुळे ती व्यक्ती म्हणेल ती दिशा, कर्फ्यू लागू होऊ शकतो, हे माहीत असलं पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये या बाबी घडतात. पुढे आता भारतामध्ये जी आणीबाणी लागलेली होती सगळ्यात महत्त्वाची 1975 ते 77 दरम्यानची 21 महिन्याच्या काळाची, याच्याबद्दल आम्हाला माहीत असलं पाहिजे. इंदिरा गांधींच्या काळात ही आणीबाणी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली म्हणून या ठिकाणी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद आहेत यांना त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आणीबाणी लावा. पंतप्रधानांनी त्या ठिकाणी शिफारस केली. थोडक्यात मंत्रिमंडळाचा विचार नव्हता आणि 352 खाली ही आणीबाणी लागू झाली 25 जून 1975. ही तारीख पाठच असली पाहिजे. मग त्यावेळेस आपण बघतोय त्यांच्या विरोधातलं सर्वात मोठं प्रखर नेतृत्व जयप्रकाश नारायण यांचं आहे. अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस वगैरे इतरही होते. या सर्वांना तुरुंगात डांबण्यात आलं. प्रसारमाध्यमांवर सुद्धा त्या ठिकाणी बंधनं आणल्या गेली. असे अनेक मुद्दे आहेत, माहीत असले पाहिजेत. पुढे आणीबाणी संदर्भातले काही मुद्दे मुद्दाम घेतोय मी. आणीबाणीची जेव्हा उद्घोषणा होते, घोषित केली जाते, तेव्हापासून एका महिन्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाची त्या ठिकाणी मंजुरी भेटली पाहिजे. आता मुळातली जी घटना होती ती 2 महिन्याचा कालावधी सांगितला होता, 2 महिन्यात मंजुरी घ्या. मात्र 44व्या घटनादुरुस्तीने 1 महिन्याचा बदल केला आहे. आता उद्घोषणा झाली तेव्हा जर लोकसभा बरखास्त असेल
किंवा एका महिन्यात जर लोकसभा बरखास्त झाली तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून 30 दिवसाच्या आत म्हणजे एका महिन्यामध्ये मंजुरी घ्यावी लागली. 1 महिना हा मुद्दा लक्षात घ्या. आणि त्याच्या मधल्या काळामध्ये राज्यसभेत आधीच मंजुरी घेऊन ठेवावी लागेल. पुढे दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यावर आणीबाणी 6 महिने अस्तित्वात असते. हा मुद्दा पाठच असू द्या की 6 महिने, दर 6 महिन्यांनी मंजुरी घ्या, कितीही कालावधीपर्यंत चालू ठेवा, तसंही आहे. आता राष्ट्रपतींना जर आणीबाणीची घोषणा करायची असेल तर कॅबिनेटकडून लिखित स्वरूपात शिफारस आहे. प्रश्नामध्ये याचा उल्लेख आहे. फक्त पंतप्रधानांनी शिफारस केली म्हणून त्या ठिकाणी आणीबाणी घोषित करता येणार नाही. 75चं उदाहरण आहे. म्हणजे तिथे आरोपही झाले होते ते की इंदिरा गांधींनी कॅबिनेटला विचारात न घेता आणीबाणी शिफारस केली. 44व्या घटनादुरुस्तीने हा बदल करण्यात आलेला आहे, अत्यंत महत्त्वाचा. पुढे 38व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीची उद्घोषणा हा विषय न्यायालयीन पुनर्विलोकन कक्षाच्या बाहेर ठेवला. मात्र 44वी घटनादुरुस्ती आहे हिने हा त्याच्यात आणला की न्यायालय याच्यावर बोलू शकतं, यावर विचार करू शकतं. म्हणजे या ठिकाणी एखादी आणि मिनर्वा मिल्स खटला जो आहे याने असं सांगितलं की आणीबाणी तुम्ही उद्घोषित केली आहे, ती आणीबाणी योग्य आहे की नाही हे न्यायालय त्यावर भाष्य करू शकतं. महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती आणीबाणी ठराविक भागासाठी असू शकते, पूर्ण देशासाठी असू शकते. 42व्या घटनादुरुस्तीने ही ठराविक भागासाठीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. पुढे आणीबाणी लावण्यामध्ये राष्ट्रपती त्या ठिकाणी युद्ध असेल, परकीय आक्रमण असेल, सशस्त्र मंडळी असेल, विविध कारणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आधीची आणीबाणी त्या ठिकाणी उद्घोषणा जर केली असो किंवा नसो, आधीची आणीबाणी अंमलात असो किंवा नसो, या ठिकाणी 38व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद केलेली आहे की नवीन तुम्हाला घोषणा करता येऊ शकते. आधी जी चालू आहे एखादी आणीबाणी पुन्हा नवीन तुम्ही घोषित करू शकतात. आणि इथे अंतर्गत अशांतता हे जे कारण आहे ते काढून 44व्या घटनादुरुस्तीने त्याला सशस्त्र मंडळी म्हटलेला आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. आता ती रिपीट झाले पुन्हा. पुढे कारणं काय असू शकतात तर ते आपण पाहिले. 352नुसार राष्ट्रीय आणीबाणी आहे. पुढे मग राज्य आणीबाणीचं कलम तुम्हाला विचारतो मी. राज्य आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते, माहीत असलं पाहिजे. हे मुद्दा रिव्हिजन होतं हे तुमचं, हा काही टाईमपास नाही आहे, हे लक्षात घ्या. हे मुद्दे सगळे त्याच्याशी निगडीतच आहेत. त्याच्यानंतर अंतर्गत आणीबाणी कशाला म्हणायची, बाह्य आणीबाणी कशाला म्हणायचं हे माहीत असलं पाहिजे. परकीय आक्रमण झालं, युद्ध झालं, याला बाह्य आणीबाणी म्हणणार. आणि हे सशस्त्र मंडळी झाली याला अंतर्गत आणीबाणी. हे राष्ट्रीय आणीबाणीचे प्रकार आहे थोडक्यात. पुढे जातोय आपण 23 नंबरचा प्रश्न. विधान विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. पुढे 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली. तिसरं, उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते. हे चुकीचं होतं. केवळ निर्वाचित नाही आहे, दोन्ही निर्वाचित आणि नियुक्त, म्हणजे नामनिर्देशित ज्यांना आपण म्हणतो ते दोन्ही चालतात त्या ठिकाणी. आणि निवड मंडळ अपूर्ण होते या कारणास्तव त्या ठिकाणी याला आव्हान देता येणार नाही निवडणुकीला, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे या ठिकाणी फक्त 3 क जे आहे ते चूक होतं, इतर सगळे बरोबर. व्हाईस प्रेसिडेंट संदर्भात थोडंसं आपण बघितलं तर भारतातील एक सेकंड हायेस्ट कॉन्स्टिट्युशनल ऑफिस म्हणून या पदाकडे बघितलं जातं. 2 नंबरचं पद प्रेसिडेंटनंतर. कलम 63 महत्त्वाचं आहे, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं त्यांच्या संदर्भातल्या विविध तरतुदीसुद्धा आहेत. ते चेअरपर्सनसुद्धा असतात याचे, म्हणजे पदसिद्ध अध्यक्ष, एक्स ऑफिशियल चेअरमन ऑफ राज्यसभा, जे उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हे तुम्हाला या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. पुढे मॅनर ऑफ इलेक्शन जे आहे, निवडणूक पद्धती कलम 66 आहे उपराष्ट्रपतीची, तेवढंच लक्षात ठेवा. आणि ती त्यांच्यासाठीची ती मतदान पद्धती जी आहे, एकल संक्रमणीय मतदान पद्धती ज्याला आपण म्हणतो, सिंगल ट्रान्सफरेबल वोट. ओके, प्रतिनिधित्व पद्धती जी आहे ती पद्धती या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी एक पत्रिका दिल्या जातात, त्याच्यावर तुम्हाला क्रम टाकावी लागतात त्या पद्धतीची. ओके, ती या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. पुढे जर बघितलं आपण, आता हा एक मुद्दा थोडासा नवीन यांनी केला आहे की द प्रेसिडेंट ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑल्सो ॲक्ट ॲज द ऑनरेबल चान्सलर ऑफ पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड. हा एक मुद्दा तिथलं थोडंसं स्थानिक आहे. सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट व्यंकय्या नायडू हे आहेत, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांनी आपलं गोपालकृष्ण गांधी यांचा पराभव केला होता, या बाबी आहे. व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन जर म्हणाल तर आपल्याला प्रश्न याच्यावर आला आहे, निवडणुकीमध्ये नेमकं कोण मतदान करतं आहे. बघा, इलेक्टेड इनडायरेक्टली बाय ॲन इलेक्ट्रोल कॉलेज कॉन्स्टिट्युटिंग ऑफ मेंबर्स इलेक्टेड ॲज वेल ॲज नॉमिनेटेड. इथे वरती ऑप्शनमध्ये तुम्हाला फक्त इलेक्टेड म्हणलेलं होतं. नॉमिनेटेड जे नामनिर्देशित आहेत तेही भाग घेतात. दोन्ही हाऊस, लोकसभा आणि राज्यसभा दोघांचेही सर्व सदस्य टोटली
ते सगळे यामध्ये या निवडणुकीमध्ये भाग घेता आहेत, हे लक्षात घ्यावं लागेल. आता इथे महत्त्वाचा मुद्दा असं सांगितला आहे की व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट याच्यात नेमकं डिफरन्स काय आहे. ओके, प्रेसिडेंट इथे जर बघितलं, स्टेट लेजिस्लेचर आर नॉट पार्ट ऑफ द इलेक्ट्रोल कॉलेज बट द नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ बोथ द हाऊसेस आर पार्ट ऑफ इलेक्ट्रोल कॉलेज. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे तिथे राज्यातील आमदारसुद्धा मतदान करतात. ओके, नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाही, मात्र उपराष्ट्रपतीच्या याच्यामध्ये दोन्ही हाऊसेस जे आहेत, लोकसभा राज्यसभा, याचे सर्व सदस्य मतदान करतात. राज्यांच्या आमदारांना चान्स नाही आहे, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. ज्यांचं आधीच वाचन आहे त्यांनाही सगळं मी काय सांगतोय ते कळत असेल. ज्यांचं एकदम फक्त डायरेक्टली आलो आहे आम्ही आणि सुरू करतो आहे त्यांचा या ठिकाणी थोडंसं गोंधळ होऊ शकतो. पुढे इथे व्हाईस प्रेसिडेंट जे आहे यांना जर निवडणूक लढवायची असेल तर 20 इलेक्टर्स ॲज अ प्रोपोजर्स अँड 20 इलेक्टर्स ॲज सेकंडर्स, म्हणजे सूचक 20 जणं सूचक पाहिजे, 20 जणं अनुमोदक असले पाहिजे. सूचक आणि अनुमोदक ज्यांना आपण म्हणतो, एवढ्या लोकांचा पाठिंबा असला पाहिजे. थोडक्यात त्या ठिकाणी डिपॉझिट जे आहे अनामत रक्कम ती 15,000 रुपये RBIच्या अकाउंटमध्ये भरावी लागेल. अशा पद्धतीने या सगळ्या बाबी माहीत असल्या पाहिजे. थोडक्यात आहे पण महत्त्वाचं आहे. पुढे मी जातो आहे, राज्यपालांवरचा प्रश्न आहे. बघा, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत कोणती विधान सत्य आहे. आणि इथे सरळ होतं. आता इथे जे होतं पहिलं विधान की अँग्लो इंडियन जमातीला जे एकाला विधान परिषदेवर नामनिर्देशित, हे चुकीचं आहे. अँग्लो इंडियनला विधानसभेवर आहे, हे विधान परिषदेवर चुकीचं होतं. पुढे अँग्लो इंडियन किमान 2 विधानसभेवर, हे चुकीचं. इथे विधानसभेवर 1 पाहिजे होतं. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 नुसार विशेष जबाबदारी आहे, हे बरोबर आहे. बघा, गुजरात आणि महाराष्ट्र संदर्भातले कलम 371(2) आहे. मग ती मराठवाडा विकास महामंडळ वगैरे ती जी मंडळं आहेत ती या कलमानुसार आहेत. ओके, ती या ठिकाणी लक्षात असलं पाहिजे. मग राज्यपालासंदर्भात बरीच मुद्दे आहेत, त्याच्यात आपण थोडंसं या ठिकाणी बघूया. महाराष्ट्राचे राज्यपाल जर बघितलं तर ते एक राज्याचे संविधानिक प्रमुख आहेत, हे माहीत असलं पाहिजे. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिद्ध कुलपती आहेत. आणि हे सरळ होतं. बघा, हे तुम्ही या ठिकाणी बघतायत, विविध क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने अनुच्छेद 371(2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी दिली आहे. जसंच्या तसं विधान विकिपीडियावरून हे घेतलेलं आहे मी. ओके, म्हणजे तुम्हाला मी कुठून घेतो हे थोडंसं सांगितलेलं बरं. गुगलवर तुम्ही काम केलं तर बरं आहे, बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होईल. पुस्तकं तर वाचायचीच आहेत. अनुसूची 5 अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाबाबत सुद्धा विशेष जबाबदारी दिली आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे राज्यपालांना संविधानिक, औपचारिक आणि इतर जबाबदारी देतं. विद्यापीठांचे कुलपती या नात्याने जबाबदारी पार पाडण्यासाठी सहाय्यसुद्धा केले जाते. आणि राज्यपाल सचिव हे राज्यपाल सचिव कार्यालयाचे प्रमुख असतात. थोडे प्रशासकीय बाबी त्या संदर्भातही माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय, पुन्हा एकदा संविधान सभेवर प्रश्न आहे. बघा, महत्त्वाचा आहे संविधान सभा. आपण जे सुरुवातीला बघितलं ना 1 नंबरचा प्रश्न, तसाच हा प्रश्न आहे. तारखा विचारलेल्या आहे तुम्हाला की जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला. 11. हे चुकीचं होतं का? 13 डिसेंबर आहे ना. तुम्हाला सांगितलं मी, पहिल्या 3 मीटिंग्स माहीतच असले पाहिजे. एक 9 तारखेची, दुसरी 11 तारखेची आणि तिसरी 13 तारखेची. 9 तारखेला पहिली मीटिंग आहे. ओके, 11ला दुसरी मीटिंग आहे, 13ला तिसरी मीटिंग आहे, 9ला ते हंगामी अध्यक्ष वगैरे, 11ला कायमस्वरूपी आणि या ठिकाणी 13ला उद्दिष्टांचा ठराव. पुढे मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947ला आहे. मसुदा समितीचे प्रमुख कोण? मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते, कोणकोणते सदस्य होते, प्रश्न तुमच्यासाठी आहे. पुढे वर तारखा बघितली आपण. 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकृत झाले, अधिनियमित झाले, स्वतःप्रती अर्पण केलं आहे 26 नोव्हेंबरला. आणि 24 जानेवारी 1950ला त्याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्या. हे सगळे मुद्दे मी वरती तुमचे घेतले. महत्त्वाचं आहे हे सगळं, हे नीट असं तोंडपाठच असलं पाहिजे. बघा, 9 डिसेंबरला पहिली बैठक आपण बघतोय. अनेक दिग्गज नेते या ठिकाणी हजर आहेत, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. 11 डिसेंबरला कायमस्वरूपी अध्यक्ष या ठिकाणी आपण नेमलेले आहेत. ओके, तुम्हाला तात्पुरते अध्यक्ष कोणी ते माहिती आहे. आणि हे 13 डिसेंबर बघा 1946 घटना समितीसमोर उद्दिष्टांचा ठराव आहे. मसुदा समितीचं तुम्हाला मी प्रश्न विचारला आहे, अध्यक्ष कोण आणि सदस्य किती, कोणते, उत्तर अपेक्षित आहे. मग इथे उत्तरही देऊन टाकतोय. 7 नेत्यांचा समावेश आहे मसुदा समितीमध्ये. कोणकोणते आहेत ते? आल्हादी कृष्णस्वामी अय्यर असेल, याचं शॉर्टकटही मी तुम्हाला सांगितलं आहे, आपण शिकवलं आहे हा मुद्दा. EN गोपालस्वामी अय्यंगार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर अध्यक्ष होते, KM मुन्शी आहे, सय्यद मोहम्मद सादुल्ला, मित्तर, खैतान हे. आता इथे मित्रच्या जागेवर दुसरे कोण आले होते, खैतानच्या जागेवर कोण आले होते, किंवा हे कोणाच्या जागेवर आले होते, असं काहीतरी आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याला मी क म्हटलेलं आहे, मामी म्हटलेलं आहे. इथे मामी तुम्हाला लक्षात येईल, मा म्हणजे कोण, आणि इथे क्रू म्हटलेलं आहे, क्रू. याचे तुम्हाला उत्तरं देता आले पाहिजे, ज्यांचं वाचन आहे त्यांना कळेल. ओके, एक्सचेंज ऑफरमध्ये होते ते. पुढे आपण जाऊया.
मसुदा समितीवर थोडंसं या ठिकाणी मी मुद्दा तुम्हाला कव्हर करतो आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष. या ठिकाणी 17 डिसेंबर 46ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले मत मांडले. त्यांच्या भाषणांनी त्या ठिकाणी सभागृह पूर्ण हादरून गेलं आणि मग त्यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. या बाबी माहीत असल्या पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा मुद्दा जर बघितला, प्रश्न होता तो म्हणजे राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक. थांबा, एक आपल्या इथे सुटला आहे का? नाही. प्रश्न पुढचा राज्य विधिमंडळाच्या विधेयकासंदर्भात आहे. राज्य विधिमंडळाने संमत केलेलं विधेयक जे आहे ते राज्यपाल राष्ट्रपतीचे विचारार्थ राखून ठेवू शकतात. बघा, राष्ट्रपतीचे विचारार्थ. आता मग राष्ट्रपती याच्यावर काय काय करू शकतात? तर पहिलं, विधेयकाला मान्यता देतात किंवा राखून ठेवू शकतात राष्ट्रपती. हा राज्याचं विधेयक आहे. राज्याचं विधेयक आहे. राज्यपालांकडे सहीला आलं, राज्यपालांनी सही केली नाही, राज्यपाल म्हटले की चला मी राष्ट्रपतींचा विचार घेतो. मग राष्ट्रपतींकडे ते गेलं तर राष्ट्रपती काय करू शकतात? त्याला एकतर मान्यता देतील, राखून ठेवतील, किंवा राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते पाठवू शकतात. हे बरोबर होतं 2, मात्र खालील 2 हे चुकीचे होते. मग ते इथे जर राष्ट्रपतीकडून आलं मग राज्याने पुन्हा पाठवायचं, त्याच्यावर संमती दिली, बंधनकारक आहे, तसं काही नाही. राष्ट्रपतींना राज्याच्या विधेयकावर काही बंधनकारक नाही आहे. किती महिन्यात संमती दिली पाहिजे हे पूर्णतः चुकीचं होतं. हे पाहिल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे होतं. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना या ठिकाणी मला वाटतं जास्त अडचणी येणार नाहीत. मग ते राष्ट्रपतींचे हे कायदेविषयक अधिकार आहे, जे संमती देणं म्हणतो ना आपण विधेयकाला. मग कोणते आणखी अधिकार कोणते आहेत? संसदेचे अधिवेशन बोलवणे कायदेविषयक अधिकार राष्ट्रपतींचा, त्याला स्थगित करणे, लोकसभा विसर्जित करणे, पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार मुद्दाम घेतोय. प्रश्न येऊ शकतात आगामी परीक्षेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवणे राष्ट्रपतींचा अधिकार आहे. त्याचे अध्यक्षस्थान लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. हे अनेक वेळा आलं आहे. संयुक्त बैठकीचं कलम मला सांगा. ओके, आतापर्यंत संयुक्त बैठक 3 वेळा बोलवली गेली आहे. त्याची मग ते बिलंसुद्धा माहीत असली पाहिजे तुम्हाला. तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास जो करतोय ओरिजिनल विद्यार्थी, त्यांना या प्रश्नाची उत्तरं देताच आली पाहिजेत. ओके, पुढे जर बघितलं, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीनंतरचं जे अधिवेशन आहे त्याला राष्ट्रपती संसदेसमोर त्यावेळेस अभिभाषण करत असतात. दरवर्षी संसदेच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवातसुद्धा राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. आणि राष्ट्रपती संसदेच्या सभागृहाकडे संसदेत प्रलंबित काही विधेयकं असतील किंवा काही बाबी असतील तर संदेश पाठवू शकतात. काही विधेयकं मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. जसं संचित निधी संदर्भात, नवीन राज्य निर्मिती आहे, राज्यांच्या सीमाचं बदल आहे, व्यापार व्यवहारासंदर्भातले काही विधेयक आहे, राष्ट्रपतींची पूर्वसंमती. पुढे संसद सदस्यांची जी अपात्रता आहे त्याच्या संदर्भात निर्णयसुद्धा राष्ट्रपती घेतात. कलम 111 जर आपण बघितलं तर याच्यानुसार कोणतेही विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कायद्यात रूपांतरित होत नाही. हे लक्षात असलं पाहिजे. हे बघा, कलम 111 हे फायनल केंद्रातल्या दोन्ही सभागृहाने म्हणजे लोकसभेने राज्यसभेने विधेयक मंजूर केलं, राष्ट्रपतीकडे पाठविलं, त्या ठिकाणी ते संमतीसाठी सादर केलं जातं. आता राष्ट्रपती कोणत्या विधेयकाला संमती देणार, काय करणार ते महत्त्वाचं. राष्ट्रपती विधेयकाला संमतीही देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, रोखून ठेवू शकतात. मात्र जे धनविधेयक आहे किंवा अर्थविधेयक आहे याला आधीच पूर्व परवानगी घेतलेली आहे. ओके, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्याला संमती देणंच आहे. इतर विधेयकं ते संसदेकडे पुनर्विचारार्थसुद्धा पाठवू शकतात. मात्र इथे हा मुद्दा लक्षात घ्या. बघा, आपण जे वर प्रश्न बघितला ना, तिथे जे चुकीचं विधान दिलं आहे ना, ते कुठेतरी याच्या संदर्भात लागू पडतं. म्हणजे केंद्राच्या बाबतीत जर एखादं विधेयक संसदेने पुन्हा पारित करून पाठवलं डबल, तर मग त्या ठिकाणी संमती देणे बंधनकारकच आहे. मात्र राज्याचं विधेयक जर असेल राष्ट्रपतींकडे गेलं तर त्या ठिकाणी बंधनकारक नाही. हे नीट लक्षात राहू दे. इथे घोळ झाला होता वर, म्हणजे मुद्दाम तो प्रश्न टाकलेला होता. पुढे राष्ट्रपती धनविधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. का? कारण की ते त्यांच्या संमतीनेच मांडलेलं आहे, पूर्वसंमतीने मांडलेलं आहे. त्याच्यामुळे ते संमती देतातच. ते रोखूनही ठेवू शकतात, तोही मुद्दा आहे. मात्र सहसा दिली जाते, रोखून ठेवण्याचं काम पडत नाही. पुढे संसदेत जर अधिवेशन सुरू नसेल तर अध्यादेश काढू शकतात राष्ट्रपती कलम 123 नुसार. आणि संसदेचं अधिवेशन सुरू झाल्याच्या 6 महिन्याच्या आत त्याला मान्यता घ्यावी लागते. अध्यादेश हा केव्हाही मागे घेता येतो राष्ट्रपतींना. हा एक मुद्दा लक्षात राहू दे. हे येणारे प्रश्न आहे, याच्यातलं कशावरही काहीही प्रश्न येऊ शकतात. आमचं वाचन असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर अहवाल जे आहे, मग महालेखापालाचा अहवाल, UPSCचा, वित्त आयोगाचा, हे सगळे अहवाल संसदेसमोर मांडण्याची जबाबदारी राष्ट्रपतींची आहे. पुढे भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवित नेमकं. बघा, मुद्दा महत्त्वाचा होता. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं होतं.
इथे जर बघितलं तुम्ही कायदा असेल म्हणजे कायदे मंडळ किंवा कार्यकारी आदेश कार्यकारी मंडळाचे आदेश असेल, हे योग्य आहे की नाही, ते घटनेनुसार आहे की नाही, हे घोषित करण्याचा जो न्यायालयाचा अधिकार आहे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. म्हणजे राज्यसभा लोकसभा एखादा कायदा त्या ठिकाणी पास झाला, राष्ट्रपतींनी मंजुरी दिली, मात्र तो योग्य आहे का, तो घटनेच्या तत्वांचे उल्लंघन तर करत नाही आहे, घटनेचं बेसिक स्ट्रक्चर तर मोडत नाही आहे, हे फायनल त्या ठिकाणी न्यायालय ठरवू शकतं. त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात, हे लक्षात घ्या. मग त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू असा शब्द इंग्रजीमध्ये, त्याला एक वेगळा शब्दप्रयोग आहे, ते संविधी किंवा प्रशासकीय अधिनियम किंवा कृती यांच्या ग्राह्यतेबद्दल निर्णय देण्याची जी न्यायालयाची शक्ती आहे त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी मग ते कायदेमंडळ असेल किंवा कार्यकारी मंडळ, ते आपल्या कक्षेत कार्य करतं आहे की नाही, ते वैध कार्यकर्ता आहे की नाही, हे न्यायमंडळ ठरवणार. कार्यकारी मंडळ जर विधिमंडळाने केलेल्या कायद्याविरुद्ध किंवा त्यांनी नेमून दिलेल्या कक्षेबाहेर वर्तन करत असेल तर तेही या ठिकाणी रद्दबातल ठरवलं जाऊ शकतं. थोडक्यात काय तर एखाद्या कायद्याचा अन्वयार्थ काढणे, तो कायदा विसंगत आहे का, तो वैध अवैध कसा आहे, हे सगळं ठरवणे याचा अधिकार हा न्यायालयाला आहे. आणि भारतामध्ये ही पद्धती आपण इंग्रजी राज्याच्या सुरुवातीपासून भारतात आलेली आहे. 1935ची आपण बघतो संघराज्य पद्धती भारतात आली, 50च्या संविधानानुसार संघराज्य पद्धती कायम झाली आणि व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचाही त्याच्यात समावेश झाला. मग ती मूलभूत अधिकार जे आहे त्यांचं महत्त्व वाढलं. आपण बघतो की कलम 32नुसार आपण दाद मागू शकतो सर्वोच्च न्यायालयात, कलम 226नुसार राज्य न्यायालयात आपण दाद मागू शकतो. आणि पुढे मग त्याच्या संदर्भातला निकाल आहे A.K. गोपालन विरुद्ध मद्रास राज्य 1950चा खटला. न्यायिक पुनर्विलोकन हे लेखी संविधानाचे आवश्यक अंग आहे असे न्यायमूर्ती कतिया यांनी सांगितलेलं आहे. पुढे केशवानंद भारती खटल्यामध्ये आपण बघतो 13पैकी 7 न्यायमूर्तींनी असा निर्णय दिला की ती जी चौकट आहे संविधानाची ती बदलता येणार नाही, ते योग्य आहे की नाही एखादा कायदा किंवा ती दुरुस्ती हे न्यायालयच ठरवणार आहे फायनल. हे सगळं माहीत असलं पाहिजे. या सगळ्या बाबी आहे, चर्चा करणं याच्यावर गरजेचे आहे. आता हे न्यायालयीन पुनर्विलोकन याच्यावर काही आक्षेपही आहे की या ठिकाणी न्यायाधीशांची वैयक्तिक मतप्रणाली आहे, काही न्यायाधीश सनातनी असतात, सामाजिक परिवर्तनाला विरोध याच्यातून होतो, खीळ बसते, असं सगळं आहे. मात्र थोडंसं जर व्यापक पाहिलं तर या ठिकाणी काही त्याचे तोटेही आहेत, काही फायदे आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे मी जातो. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे 28 नंबरचा. भारतीय राज्यघटनेत कोणती तरतूद समाविष्ट आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा नीट वाचण्याची गरज होती. म्हणजे ते ऑप्शन वाचायच्या आधी इथे काय म्हटलं ते, भारतीय राज्यघटनेमध्ये बऱ्याच बाबी या सांकेतिक आहे, संकेत आहेत काय, आणि बऱ्याच बाबी या राज्यघटनेत नमूद आहेत. मग इथे ते होतं की काय समाविष्ट आहे. इथे तुम्ही म्हणतात की राज्याचा राज्यपाल हा भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याचा रहिवासी असावा. बरोबर आहे. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे ना ते कधी महाराष्ट्रातले नसतात, यादी लक्षात घ्या तुम्ही. महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातला व्यक्ती राज्यपाल नेमला जातो. मग तुम्ही म्हणाला बरोबर आहे विधान. इकडे किंवा लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असतो. बरोबर आहे. मात्र हे घटनेत नमूद नाही आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. काही जणांना हा प्रश्न नंतरही कळाला नाही नीट. हा संकेत आहे, हे संकेत आहेत. काय संकेत वेगळे आणि घटनेत नमूद असणं वेगळं, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी एकही बरोबर नव्हतं. उत्तर ते होतं. मग ते संकेतासंदर्भात बऱ्याच बाबी आहेत, त्यावर इथे काही मुद्दे मी कव्हर केले आहेत की घटना कधी अंमलात आली वगैरे, हे मुद्दे झाले. याच्यावर मी जास्त आता पुन्हा डबल बोलत नाही किंवा त्याच्यात वेळ खर्च करत नाही. आपण पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे, लेटेस्ट. याच्यावर मी आणखी तुम्हाला अपडेट देतो. आता सध्याचं काय अपडेट आहे विधान परिषदेसंदर्भात आहे. बऱ्याच जणांना कळतच नाही, म्हणजे सारखं बदलत असतं. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आणि ड बरोबर होतं. काय, ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला होता तेव्हा ते बरोबर होतं. सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे, हे चुकीचं होतं. इथे केरळ आणि गुजरातमध्ये प्रस्ताव प्रलंबित आहे, हेही चुकीचं होतं. विधान परिषदेचे 1/12 सदस्य हे पदवीधारकांकडून निवडले जातात, हे बरोबर आहे. ओके, हे 3 नंबरचं चूक होतं. म्हणजे तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे, लेटेस्ट काय बदल होत आहेत ते माहीत असले पाहिजे. दुसरं, कुठून किती सदस्य येतात? 1/12 पदवीधरांमधून येतात. मग मला सांगा शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य येतात? ओके, राज्यपाल किती सदस्य नेमतात विधान परिषदेवर? 1/3 सदस्य कुठून येतात? 1/3 1/3 हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. आता खाली थोडंसं जातो घेऊन. या ठिकाणी विधान परिषदेसंदर्भात जर बघितलं तुम्ही तर हे एक वरिष्ठ सभागृह आहे, वैकल्पिक आहे. म्हणजे काही असं कंपल्सरी नाही आहे सगळ्या राज्यांना. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल.
आणि कार्यकाल त्याचा म्हणाल सभागृहाचा कार्यकाल तो स्थायी आहे, मात्र सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा आहे. आणि आता लेटेस्ट तुम्हाला या आगामी परीक्षांसाठी एक लक्षात ठेवायचं आहे की जे आंध्र प्रदेशची विधानसभा आहे तिने राज्य विधिमंडळ उच्च सभागृह जे आहे विधान परिषद ते त्या ठिकाणी भंग करावा बाबा, संपुष्टात आणावं म्हणून त्या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे, हे माहीत असलं पाहिजे. आता ते त्या ठिकाणी संसदेकडे पाठवले जाऊ शकतं, विघटन होऊ शकतं, या मुद्दे आहेत, म्हणजे चर्चेतील आहे सध्याचं असं आपण म्हणू शकतो. आता मग इथे विधान परिषदेच्या संदर्भातली कलमं कोणती? 168 ते 212मध्ये या ठिकाणी राज्य विधिमंडळाबद्दलच्या बाबी आहेत. विधान परिषद हे स्थायी अंग आहे आणि सध्या जर बघितलं तुम्ही तर 6 राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत. त्याच्या जोड्या तुम्ही अशा लक्षात ठेवू शकतात. बघा या ठिकाणी तेलंगणा आंध्रची जोडी लक्षात ठेवा, त्याच्यानंतर बिहार आणि यूपीची जोडी लक्षात ठेवा, हे जवळजवळचे राज्य बघा बिहार यूपी, आणि कर्नाटक महाराष्ट्राचं एक जोडी लक्षात ठेवा. असे 6 जोड्या. जम्मू काश्मीर आपण बघतोय आधी होती मात्र आता नाही विधान परिषद. याच्यामध्ये कलम 169, 171 आणि 171(2) याच्यामध्ये विधान परिषदेसंदर्भातली मुद्दे आहेत ते लक्षात घ्या. त्या ठिकाणी विधान परिषद अस्तित्वात कोणत्या कलमानुसार येते तर एक कलम 169 नुसार. आणि त्या ठिकाणी अधिकार कोणाला आहे तर राज्यांना आहे. राज्य त्या ठिकाणी प्रस्ताव आणेल की आम्हाला विधान परिषद पाहिजे की नाही, मात्र आणि राज्यामध्ये 2/3ने त्या ठिकाणी ते पारित व्हावं लागेल विधेयक. पुढे अंतिम निर्णय मात्र त्याच्यावर कोण घेणार आहे, नवीन तयार करायची का संपुष्टात आणायची, अंतिम निर्णय मात्र संसद घेणार आहे, हे लक्षात घ्या. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते विधेयक पास झालं पाहिजे, फायनल राष्ट्रपतींनी सही केली पाहिजे. ओके, अशा पद्धतीने त्या ठिकाणी विधान परिषद अस्तित्वात येते किंवा संपुष्टात येते. आता याच्या आधीच थोडंसं हिस्ट्री जर तुम्ही बघितली तर 1969मध्ये पंजाब आणि पश्चिम बंगाल, 1985मध्ये आंध्र प्रदेश, 1986मध्ये तामिळनाडू या राज्यातले जे विधान परिषद आहे त्यांचं विघटन झालं आहे, म्हणजे काढून टाकले आहे त्या ठिकाणी, त्यांनी नष्ट केले आहे, ते लक्षात घ्या. आणि हे जे विधान परिषद तयार करणे किंवा नष्ट करणे याच्या संदर्भातलं जे विधेयक असतं किंवा ती घटनादुरुस्ती असते तिला घटनादुरुस्ती मानल्या जात नाही कलम 368 नुसार. हा मुद्दा एक लक्षात घ्यावा लागेल, म्हणजे एक साधी घटनादुरुस्ती आपण त्याला म्हणूया. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे, पुढचा प्रश्न आधी आपण बघूया. लोकसभेच्या अविश्वासासंदर्भातला प्रश्न आहे की चुकीचं काय होतं. पहिलं चुकीचं होतं की लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावं लागते, कारण देण्याची गरज नाही आहे. इथे म्हटलं कारण स्पष्ट करावं लागतं, त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. पुढे लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासाठी लोकसभेचा नियम 168 मित्रांनो हे महत्त्वाचं आहे, किती डीपमध्ये घुसले लक्षात घ्या, हे वरवर नाही आहे. आणि एकदा जर अविश्वास ठराव दाखल झाला तर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत तो चर्चेला घेतला पाहिजे. 10 दिवसही महत्त्वाचं आहे. डीपमधलंही बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला इथे. इटलीमध्ये जर बघितलं सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. भारतात काय फक्त एकच सभागृह लोकसभा, बस फायनल, विषय खतम. मग अविश्वास प्रस्ताव हा लोकसभेतच का मांडला जातो? लोकसभा ही प्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेल्या सभासदांचं सभागृह आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी मांडला जातो असं थोडक्यात म्हणावं लागेल. थोडक्यात म्हणजे इथे जर प्रस्ताव हा पारित झाला लोकसभेत तर सरकारने लोकांचा विश्वास गमावला असं म्हटलं जातं आणि सरकारला या ठिकाणी राजीनामा द्यावा लागतो, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता नेमकं अविश्वास प्रस्ताव म्हणायचा कशाला, कोण आणतं ते तर विरोधी पक्ष, सरकारच्या विरोधातला जो पक्ष आहे तो आणणार आहे. आणि तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाकारायचा हा अधिकार पूर्णतः मात्र लोकसभेच्या अध्यक्षांना, हे लक्षात घ्या. तो जर स्वीकारला गेला प्रस्ताव की बाबा आणा तुम्ही प्रस्ताव, तर सत्ताधारी पक्षाला आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. आणि इथे जर बघितलं तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न तुम्हाला वरती पहिलं विधान जे चुकलेलं आहे ते इथे चुकलं आहे की हा प्रस्ताव आणण्यासाठी सदस्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही. तिथे म्हटलं होतं कारण द्यावं लागतं. सरकारकडे बहुमत नाही किंवा सरकार सभागृहाचा विश्वास गमावून बसली आहे असं जेव्हा विरोधी पक्षाला वाटेल तेव्हा हा प्रस्ताव आणेल. ते नियम 198 बघा इथे क्लिअर दिसते तुम्हाला. तिथे संसद सदस्यांना सकाळी 10 वाजता नोटीस द्यावी लागते, किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. हे मुद्दे लक्षात घ्या. हे तुम्हाला आज समजा इथे 10 दिवसात चर्चा घेण्याची तरतूद आहे हे माहिती आहे, मात्र उद्या हा प्रश्न येऊ शकतो. याची तयारी तुमची असली पाहिजे की किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो कमीत कमी. पुढे मग काय होतं त्याच्यात मतदान घेतलं जातं. जर सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागते. अटल बिहारी वाजपेयी वगैरे सरकारच्या काळात हे सगळं झाले या गोष्टी, हे माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातोय भारतीय निर्वाचन आयोगाबाबत कोणते विधान चुकीचे आहे. निवडणूक आयोग जो म्हणतोय आपण तो 2 नंबरचं चुकीचं होतं. पहिलं जर बघितलं तुम्ही तर केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना ती नाही, हे योग्य आहे. योग्य मुद्दे नीट लक्षात घ्या. आता इथे जर बघितलं तुम्ही 2 नंबरचं विधान चुकीचं होतं. तिसरं मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत, ही बरोबर आहे.
चौथं, जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाली तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो, हेही बरोबर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत. त्याची नियुक्ती कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती. कार्यकाल किती असतो? 6 वर्षे किंवा 65 वर्षे, जे जास्त असेल ते. इतर जे आयुक्त आहेत ते दुसरे त्यांचं 6 वर्ष किंवा 62, हे लक्षात घ्या. वेतन आणि भत्ते हे त्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान आहेत, हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. आणि महाभियोगाद्वारे त्यांना हटवलं जाऊ शकतं, हेही लक्षात घ्या. आणि जे भारताचा निवडणूक आयोग आहे तो कोणाकोणाच्या निवडणुका घेतो? विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांच्या निवडणुका घेत असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि मग राज्य निवडणूक आयोग कोणाच्या निवडणुका घेतो तर ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर परिषद, तहसील कार्यालय असतील, जिल्हा परिषद असेल, यांचे. या बाबी महत्त्वाच्या आहेत. आता संरचना जर बघितली सध्याची तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर आयुक्त सध्या आहेत. सुरुवातीला 1950ला या ठिकाणी अस्तित्वात आलं. 1989पर्यंत केवळ मुख्य निर्वाचन आयुक्त सहित एक एकल सदस्यीय आयुक्त या ठिकाणी होते 89पर्यंत. पुढे त्या ठिकाणी RVS शास्त्री आणि निर्वाचन आयुक्त के रूप में धनोआ आणि सहगल असं 3 सदस्यीय आयोग हा 1989ला बनवला गेला. तर हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे पुन्हा एकल सदस्यीय 90मध्ये आणला होता त्यांनी, 90 ते 93. त्याच्यानंतर 93मध्ये पुन्हा 3 सदस्यीय बनवले गेलं आहे. हे थोडेसे बदल. भारतीय निवडणूक आयोग जर बघितलं एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे, हे लक्षात घ्या. संविधानाचे 4 स्तंभ आहे त्याच्यापैकी एक मानले गेलं या निवडणूक आयोगाला. याच्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त इतर यांच्या नेमणुका राष्ट्रपती करता आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं एका आदेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा आहे. बघा, हे वरील प्रश्नात तुम्हाला विचारलेलं आहे. इतर निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्तांसारखाच दर्जा आणि स्थान आहे. ओके, ते या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. सध्याचे आयुक्त सुनील अरोरा हे आहेत 23वे. इतर निवडणूक आयुक्तामध्ये अशोक लवासा वगैरे यांचा समावेश होतो. तर अशा पद्धतीने हे मुद्दे. पुढे आम्ही जातो आहे. पुढचं जर या ठिकाणी बघितलं 32 नंबरचा प्रश्न, विधान विचारात घ्या आणि बरोबर काय नाही. आता या ठिकाणी बरोबर फक्त नाही एवढं चुकलेलं होतं. म्हणजे इथे 21नुसार जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या कायद्याची योग्य प्रक्रियेशिवाय हिरवून घेतले जाणार नाही, ही वाक्यरचना चुकीची होती. ओके, ती काय आहे मग ती खाली आपण त्याच्यावर उदाहरणं बघणार आहोत. पुढे ब नंबरचं होतं अनुच्छेद 20(2) कोणत्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा करता येणार नाही. ते डबल जीओपॉर्डी आपण त्याला म्हणतो. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढील समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही, कलम 14. ओके, पहिलं या ठिकाणी चुकीचं आहे. आता याच्यात जर बघितलं 2 मुद्दे लक्षात घ्या. कायद्याची योग्य प्रक्रिया आणि कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया. इथे कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया असा शब्दप्रयोग अपेक्षित होता. दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे बऱ्याच जणांना कळत नाही. बघा, कायद्याची योग्य प्रक्रिया कशाला म्हटलेलं आहे? कायद्याच्या प्रक्रियेशिवाय कोणालाही त्याचे जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्ता याच्यापासून वंचित ठेवता येणार नाही. कायद्याची योग्य प्रक्रिया. उदाहरण काय तर कायद्याच्या कार्यपद्धतीची वरील उदाहरणासारखीच आपण या ठिकाणी उदाहरण जर घेतलं तर सरळ या ठिकाणी काही बाबी लक्षात येतात की समाजात जी काही प्रक्रिया चालू आहे ती कायद्यानुसार घेतली जाईल असं म्हटलं आहे. योग्य आणि ते कायद्याद्वारे स्थापितमध्ये काय आहे? एखाद्या व्यक्तीस त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते. इथे काय म्हटलं आहे? वंचित ठेवले जाणार नाही, इथे वंचित ठेवले जाऊ शकते. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया म्हणजे एखादा शेतकरी आहे, कायद्यानुसार सरकारी प्रकल्पासाठी त्याची जमीन सोडून देतो, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया आहे. त्याच्या स्वतःच्या काही हक्कांपासून त्याला आपण वंचित ठेवू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. दोन्हीमधला एक लहानसा फरक आहे, तो त्याच्यावर आणखी वाचन करावं लागेल तुम्हाला. पुढे मी जातो आहे. आता या ठिकाणी आणखी थोडंसं या ठिकाणी योग्य आपण येऊ शकतो. योग्य प्रक्रिया अशी कल्पना केली आहे की कायद्याची प्रक्रिया ज्याद्वारे त्याच्या अधिकारांचा वापर केला जातो ती न्याय आणि वाजवी असली पाहिजे. बघा, योग्यमध्ये न्याय आणि वाजवी असली पाहिजे, म्हणजे सामान्य माणसावर अन्याय होऊ नये असं या ठिकाणी म्हणते योग्य प्रक्रिया. मात्र कायद्याने स्थापित केलेली कार्यपद्धती जी आहे याच्यामध्ये एखाद्याला सरकारकडून त्याच्या हक्कांची झडप घालता येते. म्हणजे या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो कायद्याने स्थापित प्रक्रियेमध्ये. म्हणजे बघा, एक लहानसा मुद्दा इथे मला तरी कळतोय, तुम्हाला कळतोय की नाही माहीत नाही मला. कायद्याने स्थापित प्रक्रिया ही अनियंत्रित आहे आणि अन्यायकारक आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. कायद्याने स्थापित, ओके. आणि जे योग्य प्रक्रिया आहे तिथे व्यक्तीच्या हक्कांचा विचार केला जाईल. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, कायद्याद्वारे स्थापित कार्यपद्धती या संकल्पनेचा मूळ स्वरूपाचा आणि अर्थानुसार उपयोग
तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की काही निवाडे आहेत. मेनका गांधी विरुद्ध भारतीय संघ येथे म्हटले होते की कार्यपद्धती कायदा हा न्याय आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा नाही. या ठिकाणी एक सरळ लक्षात येतं आहे की भारतात जर बघितलं तुम्ही कायद्याद्वारे स्थापन केलेली प्रक्रिया बरोबर कायद्याची योग्य प्रक्रिया अशा पद्धतीचं एक नवीन सूत्र या ठिकाणी अंमलात आलेलं आहे. म्हणजे आपण दोनही बाबी विचारात घेतो आहे. काही ठिकाणी जनतेचाही विचार केला जातो, काही ठिकाणी सरकारचाही केला जातो. तुम्ही बघतात जमीन अधिग्रहण करायचं असेल कायद्याद्वारे स्थापित प्रक्रियेद्वारे ती करावी लागेल. तुम्ही जर म्हटलं की सगळ्यांचाच विचार करायचा तर मग तुम्हाला सार्वजनिक काही बाबी त्या ठिकाणी करता येणार नाही किंवा काही तोटे सरकारला सहन करावे लागू शकतात. पुढे जातोय भाग 1 प्रश्न होते या ठिकाणी. भाग 1 भारतीय संघराज्य व त्याची क्षेत्र जे आहेत ना भाग 1मध्ये त्यावर प्रश्न होते. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याचे नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. भाग 2 हे अनुच्छेद 2 कलम 2 म्हणजे एकदम नवीन भूप्रदेश स्थापन करायचं आहे. बाबा तुम्ही काहीतरी इकडे चीनचा एखादा भूप्रदेश जिंकून घेतला आणि त्याचे नवीन ते राज्य स्थापन करतायत ती कलम 2नुसार. कलम 3 हे काय आहे, अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंदर्भात आहे. म्हणजे आधीच आंध्र प्रदेश आहे आणि त्याच्यातून मग तुम्ही तेलंगणा तयार करतायत हे कलम 3नुसार. आणि चीनमधला एखादा भाग तुम्ही घेतायत त्याला नवीन नाव देतायत ते कलम 2नुसार. नीट लक्षात घ्या, कलम 2नुसार आधी अस्तित्वात नाही आहे अशा ठिकाणी राज्य तयार करायचं. कलम 3नुसार आधीच्या अस्तित्वातल्या राज्यातून नवीन राज्य तयार करायचं किंवा केंद्रशासित प्रदेशातून नवीन राज्य तयार करायचं ते. तर असं कलम 2 आणि 3 होतं. तिसरं जर बघितलं या ठिकाणी तर अनुच्छेद 3 खाली विधेयके केवळ लोकसभेत मांडल्या जाऊ शकते. चुकीचं, दोन्ही सभागृहात मांडल्या जाऊ शकतं ते, लोकसभा राज्यसभा. इथे जर बघितलं सुरुवातीचे काही महत्त्वाचे कलमं त्याची चर्चा मुद्दाम करतोय मी. आज तुम्हाला कलम 1 आणि 2 विचारलं गेलं आहे, 3 विचारलं गेलं आहे, उद्या दुसरे विचारले जाऊ शकतात. कलम 1मध्ये भारत आणि राज्याचा संघ याची तरतुदी आहे. कलम 2मध्ये नवीन राज्यांचा समावेश आहे, नवीन राज्य निर्मिती आहे. कलम 3मध्ये राज्याची सीमा, नवीन राज्य, क्षेत्रफळ, नावात बदल हे सगळे. हे कलम 3 फार महत्त्वाचं आहे. हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणजे जे नवीन राज्य भारतातले स्थापन झाले ना सगळे ते कलम 3नुसार. नावात बदल करायचा कलम 3नुसार, सीमेत बदल करायचा कलम 3नुसार आणि 4नुसार याला घटनादुरुस्ती मानल्या जात नाही. हे 2 आणि 3नुसारचे जे बदल आहेत ना त्याचा घटनादुरुस्ती कायद्यात समावेश होत नाही. इथपर्यंत भाग 1 आहे. भाग 2मध्ये हे नागरिकत्व आहे. मग नागरिकत्वासंदर्भातले कलम 5 ते 11 ते आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, 5 ते 11. पुढे 12पासून सुरू होतं मूलभूत हक्क. कलम 12 ते 35, 36पर्यंत जातोय आपण. 12मध्ये मूलभूत राज्यसंस्थेची व्याख्या आहे. 13मध्ये कायद्याची व्याख्या आहे थोडक्यात. 14मध्ये कायद्यासमोर समानता. 15मध्ये भेदभावाला मनाई. 16मध्ये रोजगारात समान संधी. 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे. 18मध्ये किताब नष्ट करणे. 19मध्ये भाषण स्वातंत्र्य. 20मध्ये अपराधाचं दोषसिद्धीविरुद्ध संरक्षण. हा प्रश्न आला आहे वर आपण बघितलं ते डबल शिक्षा वगैरे करता येत नाही ते न्यायालयासमोर 24 तासाच्या आत हजर केला पाहिजे. बऱ्याच बाबी इथे. कलम 21मध्ये जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आहे. कलम 21 आपल्याला माहीत आहे शिक्षणाचा हक्क. इथे मग किती ते किती वयोगटापर्यंतचं शिक्षण तो प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोणती घटनादुरुस्ती आहे ज्याच्यानुसार ही कलम 21 काढलं आहे हे माहीत असलं पाहिजे. कलम 22 अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. कलम 23 माणसाचा व्यापार आणि वेठबिगारी याचा प्रतिबंध आहे. कलम 24 बालमजुरी विरोधातला आहे. कलम 25 त्या ठिकाणी धार्मिक हक्क सुरू होतात. 25, 26, 27, 28पर्यंत जवळपास. 29 आणि 30 अल्पसंख्याकांचे हक्क आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक म्हणतो आपण त्याला. 32मध्ये आपल्याला माहीत आहे की घटनात्मक उपाययोजना आहे. 33, 34, 35 याच्या संदर्भातलीच आहे हक्कासंदर्भात. 36मध्ये मार्गदर्शक तत्त्वे DPSP सुरू होतात 36 ते 50पर्यंत. पुढे मग 51 मध्ये काय आहे नेमकं ते मला सांगा. अशा पद्धतीने सुरुवातीची कलमं तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहेत. सुरुवातीची कलमं आहे ते हे माहीत असणं अपेक्षित आहे. पुढे लोकन्यायालयासंदर्भातला प्रश्न आहे. पुढचं या ठिकाणी लोकन्यायालयासंदर्भातला प्रश्न आपण बघतोय. कोणते विधान बरोबर नाही. इथे 2 नंबरचं बरोबर नाही म्हटलं म्हणजे केवळ सेवेतील किंवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो. हे चुकीचं आहे. फक्त न्यायिकच असतील असं काही नाही, इतरही असू शकतात. आणि कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम जो आहे 1987नुसार याच्यानुसार वैधानिक दर्जा आहे लोक न्यायालयाला. हे नीट लक्षात ठेवा. लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा अंतिम असतो. तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. त्याचा निर्णय हा दिवाणी न्यायालयात समान असतो. हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पॉलिटीचे जे काही प्रश्न आलेले होते त्याचं माझ्या पद्धतीने माझ्याकडे जेवढं काही नॉलेज आहे, मी जो काही अभ्यास केला आहे त्यानुसार तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला सांगा. राज्यसेवेचे इतर जे विषय आहेत
त्याच्यावर सुद्धा लेक्चर्स बनवायचे का? तुम्ही जर ते सांगितलं, सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला, लाईक करा, मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे पोहोचवा. जर तुमचा चांगला प्रतिसाद भेटला तर मी पुढील याच्यावर सुद्धा काम करणार आहे. चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.